तर हाय मित्रांनो, मी आपला रसूल चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, मी आला आता गावावरती आणि हा आपल्या चॅनलवर आपला फर्स्ट ब्लॉग आहे. तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, तुम्ही कन्फर्म बघत राहा. तर चला आता मी माझ्या गाडी दाखवतो तुम्हाला. गाडीवरती गाडी लागलेली आहे कारण की मी इथं बाहेर आला होता. शेता साईड आला होता मी. तर आता ह्या साईडला शेत आहे, त्या साईडला शेत आहे आणि ह्या साईडला कामं चालू आहे काहीतरी. आता ते इग्नोर करू आपण. चला तुम्हाला गाडी दाखवतो. चला माझी गाडी दाखवतो. आणि मी बाहेर आला होता, ते शूट नाही केलं मी कारण की आज मी खूप मॉर्निंगला आला होता, ते शूट करायचं राहून गेलं. तर मी चला आता गाडी तिथं लागलेली आहे माझी. गाडी तिथं लागलेली आहे. तर गाडी पाचशे समोर जातो आणि जाऊया आपल्या घरी. घराचं काम चालू आहे आणि घर पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ 100% बघत राहतो. चला आता फटाफट आपण जाऊया गाडीजवळ. ही आपली गाडी आहे भावांनो. हालाकी ते गोष्ट आलं काय की हिची EMI मी आतापर्यंत भरतो. पण ही गाडी जी आपली ही मोटो ब्लॉगसाठी मी ट्राय केली होती. आणि आता थोड्या जॉबच्या चक्करमध्ये मी मोटो ब्लॉगिंग नाही केली, पण मला असं वाटतं की करायला पाहिजे. तर मी मोटो ब्लॉगिंग पण सुद्धा करणार आहे. आणि गाडीची कंडिशन बघा, कालच मी वॉशिंग केली गाडीला, म्हणजे 2 दिवस झाले येऊन. त्यानंतर मी येताशीच वॉशिंग केली गाडीला. आणि सर्वात जास्त खटकते काय माहिती आहे का? सर्वात जास्त खटकते हे ह्या गोष्टी असल्या ना तर बाई लय डोक्यामध्ये जाते. लय म्हणजे अतिशय असं डोकं खराब होऊन जातं या गोष्टीमुळे. ना काय करणार. आता इकडे दादाकडे गाडी राहते आणि मी बाहेर राहतो. आणि हे पण इथं थोडा कलर काय झाला काय माहिती, त्याचा कलर निघलेला आहे या साईडून. काहीतरी करावं लागेल याला. तर चला आपण जाऊया आता घरी जाऊया. थोडा नाश्ता विष्टा करूया. त्यानंतर आपल्याला जायचं देवावर. बाबा माझ्यासोबत आहे, बाबा पण येणार आहे. तर चला बाबांना आपण जाऊया घरी आता. तर हे रोटीन आहे. हे माझ्या आत्याचं घर आहे. इथं हे डब्यांमध्ये डाळ्या ठेवलेल्या आहे, गहू ठेवलेला आहे. आणि हे सामान आणि ही जी लग्नांच्या जुन्या पत्रिका, इन्व्हिटेशन कार्ड. हे टाक्या आहे. या टाक्यांमध्ये काय आहे का माहिती, याच्यामध्ये भांडे बिंडे असतील. तुटलेल्या खुर्च्या आणि वरतून हे पत्र आणि हे बीतची अशी याला 3 दरवाजे. ह्या साईडला पण दरवाजा, ह्या साईडला पण, त्या साईडला पण, त्या साईडला पण. हे माझा घराचा, माझ्या आत्याचा घराचा आणि माझा घर तुम्ही बघितला. हा आमच्या घराचा छोटासा टूर आहे. इसको बोलते होम टूर. करूया आपण. हे गोष्टी जर सक्सेस झाली तर आपण कंटिन्यू करू. हे आपलं होम आहे. एकच लाईट आहे, एक लाईट या घरात पण, इकडं पण, इकडं पण. तर घरातली तयारी. हे पाणी प्यायला भांडे. ते गाडी लागलेली दादाची गाडी. चालेल मग मी फटाफट रेडी होऊन जातो आता आणि जातो बरं. चाबी खाते कोंबडी. तर जातो पहिले भट्ट्यावर. नंतर इटायचं काय आहे काय नाही विचारतो आणि त्यानंतर मग पाहू काय आहे. जाऊया मुक्तानगरमध्ये. इकडे कुठे चालली आता? कुठे चालली काय की मंदिराचं आहे. मंदिराचं वाव घालून देते तरी. बरं. काय होईन त्यानं वाहू घातल्यावर मग ते धनवर मग 3 जरा आंबट आहे तरी ते कोरडे होते, वरले आंबट लागले जरा ते. तर मग मी गायले म्हणून तसे मग हे पडले धनवर. काल ती बी आहे बरं गायले तडून आली. तेव्हापासून म्हटलं आता आज बंद आहे आहे बरं वायतीन बी आणि कोरडे होते. बरं. मी देवावर जायचं मुक्तानगरला जाऊन. ती टाळते विचारतो त्यानंतर मग तिकडे जातो देवावर. मग आज जाईन मी पुण्याला. आज 2 दिवसात सुट्ट्या होता. 2 दिवसासाठी आलता. मग कशाला 2 दिवसासाठी आलं बेटा? जाऊ दे बरी भेट घेऊन गेली. हे गाडीचं बघा, गाडीच आहे मग पण ते हे राहू दे ना. मग काय आता 4-5 दिवसासाठी. 10 तारखेला परत येऊन जाईन मी. असं काय मग भाडं थोडं अजून डबं. जाऊ दे. जाय वाजवीन जाय. हां ये. हा आलाच थोडं. चाल मग बाबा उशिरू आहे आपल्याला. भट्ट्यापाशी चालतो का डायरेक्ट? पहिले भट्टा मग घर.
चलो चलो पुढे आता काय नाही होतं एक दिवसासाठी पुरते विचार मी बघितलं तसं त्या रेल्वेमध्ये जाणार आहे मी रेल्वेमध्ये जाईन नाही तर मग कॅबिन जाणं पडेल. आज तिकीट 1200 रुपये कॅबिनचं काय मालूम कॅबिनचं 300 रुपये आहे. कॅबिनचा हाल होता ते पुढे जागा भेटते रेल्वेमध्ये नाही भेटत. पुढे हवा लागते आम्हाला 18 जागा भेटते नाही भेटत. बरं बरं कॅबिनमध्ये चाललं जायचं. पाय मी जमलं तर कॅबिननं जाईन मग कॅबिनच जाय आरामागून जावायनं रेल्वेमध्ये जाशील तर तरी उतरशील कवा जागा भेटते नाही भेटत. रेल्वेमध्ये थोडंसं हाल होता पण जागा राहते बाबा थोडीशी बस झाली तिच्यात जागाच नाही राहत तिच्यात पुढे बसून गेले की कंटिन्यू पुढे बसूनच जाणं पडते. कशानं पाहतवर चला वा चालतं येऊ लगेच. नुसतं आहे रस्त्याचे कामं चालू राहता नुसतं रस्त्याचे कामं तोडता परत बनवायचा तोडता परत बनवायचा बरोबर बाजारा. तर भावांनो मी आता आलाय चिमण्या भट्ट्याजवळ विटांसमोर बाबा तिथे गेलेले आहे आणि मी इथं गाडीसमोर आता मला पण जायचं आहे आणि लेबर लोक कामं करतात त्यांचे विटा गिटा सेट झाले आहे. तर बाबाला विचारू काय प्राईस आहे काय नाही आणि विटा बुक करू. चिमणी भट्टा ह्या टाईप पण राहतो. मारुती वीट टाकलेलं कोयला चांगले वीट SYP हा पण आहे आणि हा व्हायचा बाकी आहे. तर विटा बघितले मी आता त्यानंतर आता परत 7,500 बोलला तो बाबा ते सोबत बोलले. आता त्यानंतर आता पुढे एक भट्टा आहे तिथं जाऊ. आता थोडा कॅचचा प्रॉब्लेम झाला आहे तर आपला बाबाचा मित्र येणार त्याच्याकडनं कॅच घेऊ. त्यानंतर परत एक पुढे एक चिमणे भट्टा आहे तिथं काय रेट आहे काय नाही तर तिथं रेट जर प्रॉपर असला तर तिथं डन करू नाहीतर इथं डन करू तर चला आपण जाऊया कॅच घ्यायला ते येणार आहे त्याच्याकडून कॅच घेऊन त्यानंतर जाऊया पुढच्या चिमणी भट्ट्यात बनवणार. एडिटला गेल्यानंतर ते पैसे जे आहे ते कॅश देऊ आणि ते इथं आपण बुक केलं त्यांना फायनल करून घेऊया घरी. त्यानंतर मी येऊन जातो देवावरती आणि देवावरती आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर मी निघून जातो घरी कारण की आपला. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असणार की ह्या ब्लॉगचं एंड कुठे गेलं तर ह्या ब्लॉगचं एंड हे राहिलं तर तुम्ही म्हणत असणार की आता ब्लॉग तर मॉर्निंगचा होता पण ही संध्याकाळ का झाली. तर ब्लॉगची एंडिंग आपली ह्या प्रकारे झाली की मला एक शूट करायला टाईम नाही भेटला म्हणजे एकदम अचानकमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊन गेली त्यासाठी मी शूट नाही केला. तर ही आपल्या ब्लॉगचं एंडिंग होणार आहे. जर व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो. आज मला जायचं आहे पुण्याला कारण की मी एक दिवसासाठी सुट्टीला आला होता आणि सुट्टी खतम झालेली आहे तर आपण जाऊया पुण्याला आज. तर याच्या आधी नंतर इज द आपली ब्लॉग तुम्हाला पुण्यावरचे येणार आहे पुणे सिरीज येणार आहे आपल्या ब्लॉगवरती आता. तर चॅनलला सपोर्ट टाका. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.